नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेनबो आफ्टर रेन ही सुंदर कविता शिकणार आहोत. या कवितेमध्ये निसर्गात होणारे बदल आणि त्याचबरोबर इंद्रधनुष्याचं केलेलं वर्णन आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी इंद्रधनुष्य पाहिले आहे का? आणि इंद्रधनुष्य कसे कसे दिसते हे पाहिले आहे का? जर पाहिले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग ही सुंदर कविता आपण पाहूया. Rain falls down in silver lines from the clouds in busy times. Road shines bright, leaves look new. Everything feels fresh and true. Rain falls down. Rain falls down म्हणजे तुम्हाला तर माहित आहे पाऊस कसा पडतो? ढगातून खाली पडत असतो इन सिल्वर लाईन्स. आणि जेव्हा पाऊस पडत असतो तर तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का की पाऊस कसा दिसतो? तर पाऊस कसा दिसत असतो? एका लाईनमध्ये अशी पांढऱ्या रेषा येत आहेत असा दिसतात. तर इथे कवीने त्याच्या कल्पनाशक्तीने असे बोलले आहे की त्या ज्या पांढऱ्या रेषा आहेत त्या म्हणजे जणू काही चांदीसारख्या चांदीसारख्या दिसणाऱ्या रेषा आहेत. म्हणजे सिल्वर म्हणजे काय? चांदी. फ्रॉम दी क्लाउड्स इन बिझी टाईम म्हणजे त्यांच्या बिझी टाईम म्हणजे त्याच्या गडबडीच्या वेळेत, म्हणजे क्लाउड्समधून ढगातून पाऊस पडत आहे त्यांच्या त्या गडबडीच्या वेळेत. आता इथे क्लाउड्स म्हणजे काय? ढगामध्ये खूप सारे पाणी साचल्यानंतरच काय होत असतं? पाऊस पडत असतो. रोड शाईन्स ब्राईट, लिव्ज लुक न्यू. आता जेव्हा एकदा पाऊस पडून जातो तेव्हा आपल्याला सर्व रस्ते कसे दिसतात? एकदम स्वच्छ दिसतात आणि पाने सुद्धा काय होतात? एकदम हिरवीगार दिसत असतात. म्हणजे सर्व आजूबाजूला जी धूळ असते ती सर्व धूळ निघून जाते आणि त्याचबरोबर काय होतं? सर्व आजूबाजूचा जो परिसर असतो तो एकदम स्वच्छ, छान, सुंदर दिसायला सुरुवात होतो. म्हणजे निसर्ग एकदम खूप छान दिसतो. एव्हरीथिंग फील्स फ्रेश अँड ट्रू. आणि सर्व काही काय होतं? फ्रेश दिसत असतं, म्हणजे एकदम ताजेतवाने दिसत असते. आता तुम्हाला माहीत आहे पाऊस पडून गेल्यानंतर आपल्याला एक वेगळंच छान असं गार वातावरण सुटलेलं असतं. एक गारवा वातावरणात आलेला असतो. त्याचबरोबर झाडे हिरवीगार दिसत असतात. सर्व रस्ते स्वच्छ धुवून म्हणजे सगळीकडची जी धूळ असते ते निघून गेल्यामुळे ते जे वातावरण निर्मिती झालेली असते ते काय होत असते? ती खूप सुंदर दिसत असते. वेन द रेन सेज नाव आय विल गो, सन पिप्स आउट अँड स्टार्ट टू ग्लो. वेन द रेन सेज म्हणजे जेव्हा पाऊस म्हणतो हा चला आता मी तर निघतो, तर त्याच वेळी काय होतं? सन सूर्य काय होतो? ढगातून बाहेरून डोकावतो. पिप्स आउट मीन्स ढगातून बाहेरून डोकावणे. टू ग्लो चमकणे. नाव आय विल गो म्हणजे मी आता निघून इथून जातो. कलर्स डान्स अक्रॉस द स्काय. कलर्स डान्स अक्रॉस द स्काय. रेनबो वेव्स ए ब्राईट हाय. म्हणजे तुम्हाला माहित आहे का इंद्रधनुष्य कसा निर्माण होतो किंवा कसा दिसतो? इंद्रधनुष्य तर 7 रंगांमध्ये दिसतो. तर ते 7 रंग कोणते? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की कोणते 7 रंग असतात. त्याचबरोबर जेव्हा सूर्य आणि पाऊस एकत्र येतात त्याच वेळी काय होत असतो? इंद्रधनुष्य आपल्याला दिसू शकत असतो. जर समजा सूर्य नसेल तर इंद्रधनुष्य दिसेल का? नाही. जर पाऊस असेल पण सूर्य नसेल तर इंद्रधनुष्य दिसणार नाही. आणि जर सूर्य फक्त असेल आणि पाऊस नसेल तरी पण इंद्रधनुष्य दिसणार नाही. एकाच वेळी दोन्ही साईडला असावे लागतात. जर सूर्य इकडे असेल तर पाऊस पडत असेल तरच आपल्याला इंद्रधनुष्य दिसू शकतो. ठीक आहे. मग इंद्रधनुष्याचे 7 रंग किती सुंदर दिसत असेल विचार करा. पाऊस पडतोय, मस्तपैकी सूर्य छान असे त्याचे प्रकाश किरण फैलावतंय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी इंद्रधनुष्य छान दिसते. तर इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर मला माहिती आहे सगळ्यांना आनंद होत असणार आहे. कोणाला इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर खूप आनंद होतो की हां मला इंद्रधनुष्य दिसलंय. आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याला इंद्रधनुष्य दिसते तेव्हा आपण आनंदाने आणि कोण आपल्याबरोबर असेल त्यांना आवाज देऊन दाखवतो की हे बघ इंद्रधनुष्य तिकडे आहे. म्हणजे एवढं छान वाटत असतं आपल्या मनाला इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर. त्यानंतर रेन अँड सन टुगेदर प्ले मेकिंग ब्युटी एव्हरी डे. नेचर स्माइल्स वी स्माइल टू. रेन अँड रेनबो फ्रेंड्स सो ट्रू. रेन अँड सन टुगेदर प्ले म्हणजे मी आता जसं सांगितलं की पाऊस आणि सूर्य हे एकत्र असले तरच आपल्याला इंद्रधनुष्य दिसते. म्हणजे ते नेहमी निसर्गाचं सौंदर्य दाखवण्यासाठी हे दोघे जेव्हा एकत्र येतात, जेव्हा ते एकत्र खेळत असतात. आता तुम्ही पळापळी खेळला आहात का? शिवापाटणीचा डाव की एक जण पळत असतो दुसरा पकडायला जातो. अगदी तसंच ते दोघं एकमेकांशी शिवापाटणी म्हणजे पळापळी खेळत असल्यासारखंच जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य दिसतो आणि निसर्गाचं सौंदर्य अजून खुलून दिसतं त्याच्यामुळे. आणि त्याचबरोबर काय होतं? नेचर स्माइल्स आणि आपल्याला पण आनंद होतो आणि निसर्गालाही खूप आनंद होत असतो. रेन अँड रेनबो फ्रेंड्स सो ट्रू. आणि पाऊस आणि रेनबो, सूर्य हे सगळे हे तिघे एकत्र छान दिसतातच पण ते एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ही खूप सुंदर कविता शिकली. त्याचबरोबर निसर्ग आपण किती छान आहे तेही पाहिलं आणि निसर्गातले बदल, त्याचबरोबर निसर्गाचं आपण व्यवस्थित संरक्षण केलं पाहिजे तरच काय होऊ शकतं? आपल्याला हे असे छान छान निसर्गातले बदल दिसू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो हा जर लेसन तुम्हाला पोएम आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचे. तोपर्यंत धन्यवाद.